वय 30च्या वर झालंय तरीही मन अजून लहान आहे। मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जबाबदारी असल्यावरही काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे आणि हीच जिद्द आपल्याला सकाळी अभ्यासाला उठवते। ही जिद्द आपल्याला आपलं काहीतरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनातून प्रेरणा देते। नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आणि बघा, आज माझा जो मॉर्निंग स्टडी आहे तो मी केलेला आहे आणि माझे स्मॉल हॅपीनेस जोपासण्यासाठी बाहेर आली, कारण मला झाडांसोबत वावरायला खूप आवडतं आणि असेच आपल्याला स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जपता जपता स्वतःला जपायचं आहे। नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि बघा, आपण नेहमी तक्रार करत असतो, कारण देत असतो की मला लग्न झालंय, मला वेळच मिळत नाही। मला मान्य आहे ना, आपलं लग्न झालंय, आपल्याला वेळ मिळत नाही, आपल्या भरपूर जबाबदारी आहे, पण आपल्याला तरीही आपल्या अभ्यासात सातत्य आणायचं आहे। जर अभ्यासात मन लागत नाही ना, तर ध्यानधारणा करायला सुरुवात करा, पॉझिटिव्ह विचार सुरुवात करा आणि त्याने भरपूर फरक पडतो। स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जोपासा। संध्याकाळी 1 घंटा असा द्या किंवा 1 तास असा द्या, त्यावेळेत आपण स्वतःला जोपासूया आणि त्यामुळे भरपूर फरक पडतो। आता माझीही अभ्यासाची खूप वेळा लिंक तुटते, त्यामुळे मी माझ्यासोबत हे जे मार्ग तुम्हाला सांगते ना ते करत असते आणि अभ्यासात पुन्हा सातत्य आणण्यास मदत करत असते। कारण आपण जर फक्त विचार करत बसू ना, तर आपल्याला काहीच मिळणार नाही। फक्त विचार करता करता केव्हा निगेटिव्ह विचाराच्या जाळ्यात जाऊ आणि स्वतःला पण त्यातून मार्ग मिळणार नाही। म्हणून तुम्हाला सांगते ना, फक्त विचार करण्यापेक्षा स्वतः काहीतरी करून दाखवण्यासाठी आतून प्रेरणा द्या। आणि मी फक्त तुम्हाला मोटिवेट करू शकेल, कोणीतरी तुम्हाला मोटिवेशन देऊ शकेल, पण स्वतः जिद्द स्वतःच तयार करावी लागते आणि हे आपल्याला स्वतः करावं लागेल। कारण आपण त्या फोनमध्ये वेळ घालवण्यापेक्षा, फोनमध्ये रील बघितल्यापेक्षा जर काहीतरी करून दाखवण्यासाठी पुस्तकाची पाने उलटवण्यात जर वेळ घालू ना, तर खरंच आपला स्वतःचा आपण खूप खूप फायदा करून देऊ। आणि बघा, मी तुम्हाला माहित आहे, मी इग्नाइट जो अकॅडमी आहे तो क्लास जॉईन केला, त्यामुळे लाईव्ह क्लास असतात आणि त्यानंतर जर माझे लाईव्ह क्लास जॉईन झाले नाही तर मी रेकॉर्डिंगमध्ये ऐकते, त्यामुळे मोबाईलचा जो डाटा आहे तो पूर्ण संपून जातो आणि तो राहत नाही शिल्लक। त्यामुळे कसं व्हिडिओ पण आता अपलोड व्हायला किंवा बनवायला खूप वेळ लागत आहे। मनापासून तुमची माफी मागते। आणि बघा, आता मुलांना कसं काही समर ॲक्टिव्हिटीज मी देते, त्यामुळे कसं मुलं त्यात गुंततात आणि आपला पण अभ्यास दुपारच्या वेळेस होतो। तुम्ही पण असे प्रयत्न करा की ते त्यात गुंतले पाहिजे। आणि बघा, इथे ही जी इलेक्ट्रिक टिपपट्टी आहे त्यातून मी मुलाला छान असं त्याला काहीतरी बनवायला लावते आणि तुम्हाला समोर दिसेलच त्याच्याजवळ भरपूर अशी खेळ नाही, तर डिवाईड कर म्हटलं, लँड ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, त्यामुळे मुलं पण शिकतात आणि ते त्यात गुंतले राहतात आणि आपला पण अभ्यास छान होतो। तर त्यानंतर बघा, मी दिसलंच असेल तुम्हाला की मी काही व्हेजिटेबल आणले आणि बघा, रात्रीचा स्वयंपाक बीटरूटचे पराठे केले होते। आणि असाच वेळातला वेळ काढून आपण स्वतःसाठी वेळ द्यायचा, स्वतःचा अभ्यास जोपासायचा, स्वतःला ग्रोअप करायचं आणि दिवसभर खंत राहणार नाही की आपण काहीच केलं नाही। जरी आपला लाईव्ह क्लास करणं झालं नाही तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघायचा आणि अभ्यास 5 मिनिटासाठी पण सुरू करायचा। तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढंच। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचारांना जवळ करा, निगेटिव्ह विचार दूर करा। सुरुवात केली तर लगेच सुरुवात करा, 5-5 मिनिटापासून सुरुवात करा आणि त्यामुळेच आपलं अभ्यासात सातत्य यायला भरपूर मदत होतं। तर भेटूया लवकरच, बाय।